मुंबईला विविध संस्कृती आणि परंपरांचा ऐतिहासिक वारसा लाभलाय। त्यामुळेच तर मुंबईत वेगवेगळे कल्चर आपल्याला अनुभवायला मिळतात आणि त्यामुळेच मुंबईकडे लोक जास्त आकर्षित होतात। गजबजणाऱ्या लोकल गाड्या, चाळी, आलिशान इमारती हे सगळं म्हणजे मुंबईकरांच्या आयुष्याचा एक भागच झालाय। आता या मुंबईची ओळख अनेक कारणांसाठी आहे। त्यातील एक फेमस म्हणजे इराणी कॅफे। गरमागरम चहा आणि बन मस्का म्हटलं की आठवतं ते इराणी कॅफे। आजही प्रत्येकाच्या जिभेवर ही चव रेंगाळतच आहे। मुंबई सोबतच काही शहरांमध्ये ही इराणी हॉटेल्स असली तरी मुंबईत त्याची डिमांड खूप आहे। परंतु या इराणी हॉटेल्स आणि कॅफेचा इतिहास काय आहे तर जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, तुम्ही पाहताय गाजावाजा। मुंबई आणि इराणी कॅफे यांचे एक घट्ट नातं आहे। पु ल देशपांडे यांनी मांडलेल्या त्यांच्या गोष्टींमधून भेटलेली ही इराणी हॉटेल्स प्रत्येकाला आकर्षित करतात। प्रत्येक जुन्या ट्रेंडची क्रेज आता आपल्याला वाढताना पाहायला मिळते। तसंच काहीसं या कॅफे बाबतीत पाहायला मिळतं। या इराणी कॅफेची क्रेज सध्या फारच वाढत आहे। या कॅफेचा टिपिकल लुक, मेनू आणि इराणी हॉटेल्स यांना शोधून शोधून लोक भेटी देत असतात। यावरून मात्र एक नक्कीच कळलं असेल की मुंबईतील इराणी कॅफे हा शहराच्या इतिहासाचा अनोखा घटक आहे। प्रत्येक हॉटेल्स मधले पदार्थ आता घराघरात बनवले जातात। त्यामुळे हा कठीण वाटणारा बन मस्का अनेक लोक घरात बनवतात। तरीही इराणी कॅफे मधील बन मस्क्याची चव त्याला येणार नाही हे मात्र खरं। मुळात इराणी कॅफे हा चालू केला गेला तो 20व्या शतकात। ब्रिटिश इंडियातून जी लोक इथे मायग्रेट झाली त्यातील झोरास्ट्रियन म्हणजेच मूळच्या इराणी लोकांनी याची सुरुवात केली असं म्हटलं जातं। 1950 साली भारतात एकूण 350 इराणी कॅफे सुरू झाले व त्याकाळी भारतात इराणी चहा खूप जास्त लोकप्रिय झाला। तुम्हाला हे माहित आहे का की पूर्वी इराण हा भारताचा शेजारी होता असं म्हटलं जातं। 1947 साली जी फाळणी झाली त्यात भारत आणि पाकिस्तान या देशांची निर्मिती झाली। परंतु आता इराणी कॅफे हे कमी झाले आहेत। जुनं ते सोनं म्हणतात ना, तसंच काहीसं या इराणी कॅफेच्या बाबतीत झाले। अनेक लोकही त्याच इराणी कॅफेच्या आणि तेथील ॲम्बियन्सच्या अजूनही प्रेमात आहेत। त्यामुळे मुंबई पुणे येथील जुने लूक आणि मेन्यूसह उभ्या असलेल्या या कॅफेमध्ये लोक अजूनही आनंद लुटतात। तसेच खादाड असणाऱ्या लोकांना तर याची भुरळच पडते, कारण या कॅफेचं स्ट्रक्चर कमालीचं आहे आणि लोक या स्ट्रक्चरच्या प्रेमात पडतात। कारण उंच छताची हॉटेल्स, काळ्या पांढऱ्या चौकड्यांची फरशी असलेली जमीन, मार्बलचा टॉप असणारे टेबल्स आणि वेताच्या किंवा लाकडाच्या खुर्च्या, तसेच टेबलवरचा लाल पांढरा टेबल क्लॉथ आणि काउंटरवर अशी गरमागरम बिस्किट, कुकीज आणि केक असलेले मोठे मोठे काचेचे जार आणि या सगळ्यासोबत बोल बच्चन करणारा मालक, या सगळ्यामुळे हे इराणी कॅफे आणि हॉटेल्स लोकांचं लक्ष वेधून घेत असतात। मुंबईतल्या या कॅफेनं अनेक चांगले वाईट प्रसंग देखील अनुभवलेत। काही लोकांसाठी तर हा कॅफे म्हणजे रोमॅन्टिक डेटची प्लेसच असायची। अशीच एक रोमॅन्टिक गोष्ट या कॅफेमध्ये घडली होती। ऐकून थोडी गंमत वाटेल, पण या कॅफेचे जे मालक आहेत फारुख शोकरी यांच्या आजोबांनी आजीला याच कॅफेमध्ये कडक इराणी चहाचा आस्वाद देत लग्नासाठी मागणी घातली आणि आजीने सुद्धा अगदी लाजत लग्नाला होकार दिला। अशा अनेक लोकांच्या लव्ह स्टोऱ्या या कॅफेने पाहिल्यात। मुंबई असो किंवा पुणे असो, खाण्याशी लोकांचं अनोखच नातं आहे। कारण प्रत्येक माणसाला वेगवेगळ्या पदार्थांचा आस्वाद घ्यायला आवडतंच। किमा पाव, बेरी पुलाव, रास्बेरी ड्रिंक असे अनेक पदार्थ आजही लोकप्रिय आहेत आणि त्याची चव प्रत्येकाच्या तोंडावर रेंगाळतेच। 1871 साली बांधण्यात आलेल्या लिओपोल्ड कॅफेचं नाव बरंच चर्चेत आलंय। हे कॅफे इराणी कॅफेचाच एक भाग आहे। शेरजाद दस्तूर या इराणी माणसानं हे कॅफे उभं केलं। मुंबईमध्ये जो अतिरेकी हल्ला झाला त्यामध्ये ताज हॉटेल सोबतच 150 वर्ष जुन्या असलेल्या या लिओपोल्ड कॅफेचं नाव देखील चर्चेत आलं। परदेशी लोकांसाठी उत्तम चवीचं जेवण म्हणजे हेच ठिकाण होतं असं म्हटलं जातं। मुंबई सोबतच पुण्याच्या खाद्य संस्कृतीत इराणी कॅफेचं एक आगळं वेगळं स्थान आहे। असं म्हटलं जातं की सोराबजी आणि दोराबजी या नावाची दोन माणसं पुण्याच्या कॅम्प परिसरामध्ये इराणी चहा आणि बन मस्का विकायचे। त्यामुळे हे पदार्थ खूप जास्त लोकप्रिय झाले। याची पॉप्युलॅरिटी इतकी वाढली की दोराबजीनं रेस्टॉरंटच उभं केलं। त्याकाळी ब्रिटिश जेवायला त्या रेस्टॉरंटमध्ये जात, त्यामुळे त्यावेळी भारतीयांना प्रवेश नसायचा। परंतु या रेस्टॉरंटची खासियतच वेगळी होती, कारण ह्या रेस्टॉरंटमध्ये इंडियन्सना सुद्धा प्रवेश असायचा। त्यामुळे हे भारतातल्या जुन्या पारसी इराणी हॉटेलपैकी एक हॉटेल असल्याचं म्हटलं जातं। शिवाय अनेक लोक ही इराणी आणि पारसी यांच्यात गल्लत करायची। शिवाय इराणी कॅफे हे पारसी लोकांचं असल्याचं म्हटलं जायचं।
मुळात लोकांना हेच माहित नाही की इराणी आणि पर्शियन हे सेम म्हणजेच झोरास्ट्रियन असले तरी त्या दोघांमधल्या सांस्कृतिक, सामाजिक आणि भाषिक यांमध्ये खूप फरक आहे। यावरून एक मात्र नक्की लक्षात येतं की मुंबई असो किंवा पुणे, विविध खाद्य संस्कृतींना जितकं महत्त्व आहे त्यापेक्षा जास्त क्रेज या इराणी कॅफेजची दिसून येते। अशाच नवनवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।